क्लास 12 केमिस्ट्री चॅप्टर सेकंड सोल्युशन. त्याच्यातला जो पार्ट्स आज आपण बघणार आहोत तो आहे आयसोटॉनिक, हायपरटॉनिक आणि हायपोटॉनिक सोल्युशन. त्याच्यात जो फर्स्ट पार्ट आपण बघणार आहोत तो आहे आयसोटॉनिक सोल्युशन. टू और मोर सोल्युशन हॅव्हिंग सेम ऑस्मॉटिक प्रेशर आर सेड टू बी आयसोटॉनिक सोल्युशन. म्हणजे बघा, दोन सोल्युशन आहे पण दोघं सोल्युशनवर जो ऑस्मॉटिक प्रेशर आहे, दोघं सोल्युशनवर जो ऑस्मॉटिक प्रेशर असणार आहे तो काय असणार आहे, सेम असेल, त्याला आपण काय म्हणतो, आयसोटॉनिक सोल्युशन. तर ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे काय, जो ऑस्मॉसिसला स्टॉप करतो असा प्रेशर सोल्युशनवर आहे की जो ऑस्मॉसिसला स्टॉप करेल. ऑस्मॉसिसला स्टॉप करतं म्हणजे काय, लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन जे सॉल्व्हंट फ्लो होतं त्याला जे स्टॉप करण्यासाठी जो प्रेशर लागतो त्याला आपण काय म्हणतो, ऑस्मॉटिक प्रेशर. मग दोन किंवा दोनापेक्षा जास्त सोल्युशन असेल तर सोल्युशनवर ऑस्मॉटिक प्रेशर हा कसा आहे, सेम असणार आहे. अशा सोल्युशनला आपण आयसोटॉनिक सोल्युशन्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल 0.1 मोलर युरिया सोल्युशन and 0.1 मोलर सुक्रोज सोल्युशन. ओके, 0.1 molarity solution urea solution and 0.1 molarity sucrose solution are isotonic. दोघं आयसोटोनिक आहेत. बघा, दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे बिकॉज देअर ऑस्मॉटिक प्रेशर आर इक्वल. कारण या दोघांवर जो ऑस्मॉटिक प्रेशर असणार आहे तो कसा असणार आहे, इक्वल असणार आहे. सच सोल्युशन हॅव सेम मोलर कॉन्सन्ट्रेशन. दोघांचं मोलर कॉन्सन्ट्रेशन काय आहे, सेम आहे, म्हणून ऑस्मॉटिक प्रेशर इक्वल आहे. बट डिफरंट कॉन्सन्ट्रेशन इन ग्राम पर लिटर. परंतु ग्राम पर लिटर यांचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, डिफरंट आहे. इफ दिस सोल्युशन आर सेपरेटेड बाय सेमी परमेबल मेम्ब्रेन. जर असे जे सोल्युशन आहे की आपण जर दोघं सोल्युशनला म्हणजे युरियाचं सोल्युशन आणि सुक्रोजचं सोल्युशन दोघांना सेपरेट केलं सेमी परमेबल मेम्ब्रेनने, परंतु त्या दोघांचं मोलर कॉन्सन्ट्रेशन सेम असल्यामुळे त्यांच्यावरचा जो ऑस्मॉटिक प्रेशर आहे तो इक्वल आहे. देर इज नो फ्लो ऑफ सॉल्वंट इन आयदर डायरेक्शन. म्हणजे जो सॉल्वंटचं फ्लो आहे तो कुठल्याही डायरेक्शनला होणार नाही. म्हणजे तो युरिया टू सुक्रोज होणार नाही, सुक्रोज टू युरिया होणार नाही. आपण जर कन्सिडर केलं फॉर एक्झाम्पल म्हणून, तर सपोज एक कंटेनर घेतला, एका बाजूला काय युरिया, एका बाजूला काय सुक्रोज. दोघांचं जे मोलर कॉन्सन्ट्रेशन 0.1 मोलर 0.1 मोलर, मध्ये काय सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे. ओके, तर युरियाकडनं सुक्रोजकडे सुद्धा फ्लो होणार नाही सॉल्वंटचा, सुक्रोजकडनं युरियाकडे सुद्धा फ्लो होणार नाही. कारण हे जे दोघं सोल्युशन आहे दोघांचं मोलर कॉन्सन्ट्रेशन सेम आहे म्हणजे ऑस्मॉटिक प्रेशर सेम आहे. म्हणून अशा सोल्युशनला आपण काय म्हणतो, आयसोटोनिक सोल्युशन. दोघं सोल्युशन कुठले झाले, आयसोटोनिक सोल्युशन झाले. ठीक आहे, तर अशा वेळेस सॉल्वंट कुठल्याही डायरेक्शनला फ्लो होणार नाही. टॉनिक. आता बघा, हायपरटॉनिक आणि हायपोटॉनिक दोघं कसे आहेत, एकमेकांचे अपोजिट आहेत. कसे आहेत, अपोजिट आहे. आता आपण सुरुवातीला जे बघणार आहोत ते आहे हायपरटॉनिक सोल्युशन बघणार आहोत. याच्यामध्ये इफ टू सोल्युशन हॅव अनइक्वल ऑस्मॉटिक प्रेशर. समजा दोन सोल्युशन आहे, दोघांवर जो ऑस्मॉटिक प्रेशर आहे तो कसा आहे, अनइक्वल आहे. द मोर कॉन्सन्ट्रेट सोल्युशन विथ हायर ऑस्मॉटिक प्रेशर इज सेड टू बी हायपरटॉनिक सोल्युशन. म्हणजे जे मोर कॉन्सन्ट्रेट सोल्युशन असणार आहे त्याच्यावर ऑस्मॉटिक प्रेशर हा हायर असेल, त्याच्यावर ऑस्मॉटिक प्रेशर हा जास्त असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, इज सेड टू बी हायपरटॉनिक सोल्युशन, त्याला असं म्हटलं जातं. हा बच्चा, पहन लो. ओके, हे चेंबर आहे. ओके, आणि ह्या चेंबरमध्ये काय एक सोल्युशन घेतलं आहे. जे सोल्युशन असेल त्या सोल्युशनला मी काय म्हणतो, हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. त्याला काय म्हणतो, हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन म्हणजे काय असणार आहे,
सॉल्यूट जास्त आहे आणि सॉल्वंट कमी, त्याला आपण काय म्हणतो, हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. याच्यामध्ये आपण काय घेतलं, एक एक्स घेतलं. ओके, हा एक्स. ओके, हे जे एक्स असणार आहे हे काय असतं, लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. काय आहे, लो म्हणजे कंपेअर केलं आहे. सोल्युशन घेताना असं घेतलं की जो एक्स असेल, एक्स पण एक प्रकारचं सोल्युशन असतं, आणि सोल्युशन घेताना असं घेतलं आपण चेंबरमधलं सोल्युशन की जे हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन असेल कोणापेक्षा, एक्सपेक्षा. म्हणजे दोघांची आपल्याला कंपेअर करायची आहे. दोघांमध्ये जर कंपेअर केलं तर चेंबरमधलं सोल्युशन सपोज हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन आहे, एक्समधलं जे सोल्युशन आहे ते काय आहे, लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. मग अशा वेळेस काय होतं, जे आपलं नॅचरल ऑस्मॉसिस असतं तो काय करतो, लो कॉन्सन्ट्रेशनकडनं हाय कॉन्सन्ट्रेशनकडे काय होतं, सॉल्वंट फ्लो होतं. याला म्हणतो आपण हायपरटॉनिक. याला काय म्हणतात, हायपरटॉनिक असं म्हटलं जातं. इथे जो एक्सचा जो सेल असणार आहे, जे कवच असणार आहे, हे काय असतं, एक सेमी परमेबल मेम्ब्रेन. जे कॅल्शियम कार्बोनेट्स असतं त्याला आपण सेमी परमेबल मेम्ब्रेन म्हणतो. आणि जे नॅचरल ऑस्मॉसिस आहे ते काय होतं, एक्सकडनं जे सॉल्वंट आहे एक्समधलं ते काय असेल, बाहेरचं जे हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन आहे त्याच्याकडे काय होईल, फ्लो होईल. त्याला आपण हायपरटॉनिक असं म्हणतो. मोर डायल्यूट सोल्युशन एक्झिबिटिंग लोअर ऑस्मॉटिक प्रेशर इज सेड टू बी हायपोटॉनिक सोल्युशन. म्हणजे मोर डायल्यूट सोल्युशन आहे त्याच्यावर लोअर ऑस्मॉटिक प्रेशर असेल, त्याच्यावर काय असणार आहे, लोअर ऑस्मॉटिक प्रेशर असणार आहे, इज सेड टू बी हायपोटॉनिक सोल्युशन आपण त्याला म्हणतो. एक चेंबर घेतला. या चेंबरमध्ये काय आहे, लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन आहे, लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये सॉल्यूट लेस असेल, सॉल्वंट हे मोर असेल. ठीक आहे, नंतर याच्यात आपण काय घेतलं, एक एक्स घेतलं. ओके, हा आहे एक्स. एक्स काय कम्पेरेटिव्ह जे चेंबरमध्ये सोल्युशन आहे त्याच्यापेक्षा एक्स काय आहे, हायर कॉन्सन्ट्रेट सोल्युशन आहे. काय आहे, हायर कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन आहे. ठीक आहे, आता काय होईल, नॅचरल ऑस्मॉसिस काय असतं आपलं, म्हणजे लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनकडनं हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनकडे सॉल्वंट काय होणार आहे, फ्लो होणार आहे. याला आपण म्हणतो हायपोटॉनिक. याला काय म्हणतो आपण, हायपोटॉनिक असं म्हटलं जातं. म्हणजे बघा इथं क्लिअरली आपल्याला लक्षात येतं आहे की जो ऑस्मॉटिक प्रेशर असतो तो लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनवर कमी आहे, हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनवर जो ऑस्मॉटिक प्रेशर असणार आहे याच्यावरून आपल्याला क्लिअरली लक्षात येतं की जे मोर डायल्यूट सोल्युशन आहे, मोर डायल्यूट सोल्युशन आहे त्याच्यावर ऑस्मॉटिक प्रेशर कसं आहे, लो आहे. त्याच्यावर ऑस्मॉटिक प्रेशर कसं आहे, लो आहे. म्हणून लोकडनं हायकडे आपल्याला क्लिअरली लक्षात येतं की जो लो ऑस्मॉटिक प्रेशर आहे त्याच्यावर, जे लो कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन आहे त्याच्यावर ऑस्मॉटिक प्रेशर कसं आहे, कमी आहे. म्हणून लो कॉन्सन्ट्रेशनकडनं हाय कॉन्सन्ट्रेशनकडे सॉल्वंट काय होईल, फ्लो होईल. ठीक आहे, तर आपण त्याला काय म्हणतो, हायपोटॉनिक सोल्युशन असं त्याला म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, इफ ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ सुक्रोज सोल्युशन इज हायर दॅन दॅट ऑफ युरिया. म्हणजे जो ऑस्मॉटिक प्रेशर आहे सुक्रोज सोल्युशनवर जास्त असेल, युरियावर काय कमी, तर सुक्रोज सोल्युशन काय झालं, हे बघा, एक आहे सुक्रोज सोल्युशन, दुसरं आहे युरियाचं सोल्युशन. ऑस्मॉटिक प्रेशर हाय कोणावर आहे, सुक्रोजवर आहे, लेस कोणावर आहे, युरियावर आहे. तर सुक्रोज जे सोल्युशन आहे ते काय असेल, सुक्रोज सोल्युशन हायपरटॉनिक. काय आहे, हायपरटॉनिक असेल. आणि जे युरिया असणार आहे, युरिया काय असणार आहे, हायपोटॉनिक. युरिया काय आहे, हायपोटॉनिक असणार आहे. ठीक आहे, मग आपल्याला क्लिअरली लक्षात येतं आहे जो हायपरटॉनिक आहे, हायपरटॉनिकवर ऑस्मॉटिक प्रेशर हा जास्त राहील, जे हायपोटॉनिक आहे त्याच्यावर ऑस्मॉटिक प्रेशर हा कमी असेल. ओके, कारण सुक्रोज
चं सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, युरिया सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी आहे. Osmosis. As mentioned earlier, osmosis a flow of solvent through semi-permeable membrane into solution. Osmosis म्हणजे काय? फ्लो ऑफ सॉल्वंट असतं थ्रू सेमीपर्मेबल मेम्ब्रेन इंटू सोल्युशन. काय होतं? सॉल्वंट टू सोल्युशन फ्लो होतं किंवा लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन फ्लो होतं, त्याला आपण काय म्हणतो? ऑस्मॉसिस म्हणतो. द डायरेक्शन ऑफ ऑस्मॉसिस कॅन बी रिव्हर्स बाय अप्लाइंग अ प्रेशर लार्जर दॅन द ऑस्मॉटिक प्रेशर. तर जे ऑस्मॉसिसचं जे डायरेक्शन होतं, सॉल्वंट हा सेमी परमेबल मेम्ब्रेन थ्रू कुठं चालला? सोल्युशनमध्ये चाललेला आहे. ते जे डायरेक्शन आपल्याला काय करायचं आहे? रिव्हर्स करायचं आहे. म्हणजे जे सॉल्वंट आता फ्लो होणार आहे ते सोल्युशन थ्रू सॉल्वंटमध्ये किंवा हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन आपल्याला फ्लो करायचं आहे. त्यावेळेस आपल्याला जो प्रेशर अप्लाय करायचा आहे सोल्युशनवर किंवा हाय कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनवर, तो ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा कसा पाहिजे? लार्जर पाहिजे, ग्रेटर पाहिजे. त्यावेळेस काय होतं? म्हणजे तुम्ही जर ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा ग्रेटर प्रेशर जर अप्लाय केला तर त्यावेळेस काय होतं? हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन सॉल्वंट काय होईल? थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन थ्रू काय होईल? फ्लो होईल. इथे बघा आपल्याला डायग्राम दाखवलेली, ठीक आहे. या डायग्राममध्ये क्लिअरली आपल्याला शो केलेलं आहे. इथं सॉल्ट वॉटर आहे. सॉल्ट वॉटर आहे म्हणजे त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन असणार आहे ते कसं असणार आहे? हाय कॉन्सन्ट्रेशन असेल. फ्रेश वॉटर आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं असेल? लो वॉटर असेल. आता नॅचरली जर आपण बघितलं तर ऑस्मॉसिस असं होतं लोकडनं हायकडे. हे काय आहे? ऑस्मॉसिस. पण आपल्याला काय बघायचं आहे? रिव्हर्स ऑस्मॉसिस बघायचं आहे. ओके, तर त्याच्यासाठी काय होणार आहे बघा. इथे जे पिस्टन आहे, ठीक आहे, हे मोशनलेस पिस्टन आहे, फ्रिक्शनलेस. इथं आपण प्रेशर काय करायचा? अप्लाय करायचा. हा प्रेशर जो ऑस्मॉटिक प्रेशर आहे त्याच्यापेक्षा जर ग्रेटर प्रेशर असेल, त्याच्यापेक्षा ग्रेटर प्रेशर काय करायचं? इकडे अप्लाय करायचा. ग्रेटर प्रेशर अप्लाय केल्यामुळे बघा, प्रेशर अप्लाय केला, ठीक आहे, ग्रेटर प्रेशर अप्लाय केल्यामुळे काय होईल? जे सॉल्ट वॉटरमधलं सॉल्वंट आहे ते काय होईल? असं फ्लो होईल. म्हणजे आता कसं फ्लो होतं आहे? हाय टू लो. कसं फ्लो होतं आहे? हाय टू लोकडे फ्लो होतं आहे. आणि इकडनं फ्रेश वॉटर काय होईल? बाहेर आउटलेटला येईल, ठीक आहे. तर प्रेशर अप्लाय केल्यामुळे, इथं प्रेशर अप्लाय केल्यामुळे काय होतं आहे? सॉल्ट वॉटर टू फ्रेश वॉटर सॉल्वंट काय होईल? फ्लो होईल थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन, म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. तर याला म्हणायचं रिव्हर्स ऑस्मॉसिस. याला काय म्हणतो आपण? रिव्हर्स ऑस्मॉसिस असं म्हटलं जातं. The pure solvent then flow from solution into pure solvent through semi-permeable membrane. म्हणजे बघा, जे प्युअर सॉल्वंट आहे ते फ्लो होतं कुठं? सोल्युशन टू सॉल्वंट थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन. दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड रिव्हर्स ऑस्मॉसिस. त्याला आपण रिव्हर्स ऑस्मॉसिस असं म्हणतो. फिगर शोज द स्केमॅटिक सेटअप फॉर रिव्हर्स ऑस्मॉसिस. रिव्हर्स ऑस्मॉसिस आपण डायग्राममध्ये बघितला. फ्रेश वॉटर and salty water are separated by semi permeable membrane. जे फ्रेश वॉटर and salty water एक सेमी परमेबल मेम्ब्रेनने सेपरेट केलं आहे. when pressure larger than osmotic pressure of solution is applied to solution. सोल्युशनवर काय केलं आपण? ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा आपल्याला जास्त प्रेशर अप्लाय करावं लागेल. आपण जर ऑस्मॉटिक प्रेशर एवढाच प्रेशर अप्लाय केला तर काय होईल? सॉल्वंट फ्लो होणार नाही, दोघं डायरेक्शनला फ्लो होणार नाही. परंतु आपण ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा जर जास्त प्रेशर सोल्युशनवर अप्लाय केला तर त्यावेळेस प्युअर वॉटर फ्रॉम सॉल्टी वॉटर पासेस इंटू फ्रेश वॉटर थ्रू मेम्ब्रेन. तर जे सॉल्टी वॉटर आहे त्याच्यामधलं जे प्युअर वॉटर म्हणजे जे सॉल्वंट आहे ते फ्लो होईल सॉल्टी वॉटर टू फ्रेश वॉटरमध्ये. ओके, म्हणजे सॉल्ट फ्लो नाही होणार. सॉल्ट काय होईल? सॉल्ट इथंच कलेक्ट होतील. सॉल्ट काय होणार आहे? सॉल्यूट आहे ते इथेच कलेक्ट होतील. फक्त जे वॉटर आहे, वॉटर काय होईल? फ्रेश वॉटर ते फ्लो होईल सॉल्ट वॉटर टू फ्रेश वॉटर, ठीक आहे. तर थ्रू सेमी मेम्ब्रेन थ्रू ते काय होणार आहे? फ्लो होणार आहे. पुढे बघा, आता न्यूमेरिकल बघू. रिव्हर्स ऑस्मॉसिस आता तुम्हाला कळालंच असेल. व्हॉट इज द मोलर मास ऑफ सॉल्यूट इफ सोल्युशन प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 0.822 ग्राम it in 300 decimeter cube of water has an osmotic pressure 149 mm of Hg at 298 Kelvin. तर बघा, जे मोलर मास सॉल्यूटचं काढायचं त्याचा फॉर्म्युला M2 = W2RT upon pi V is at 298 Kelvin. ओके,
ऑस्मॉटिक प्रेशर दिला 149 mmHg. त्याला ॲटमॉस्फेरिकमध्ये कन्वर्जन करायचं. 149ला 760ने डिवाईड करा. 0.196 ॲटमॉस्फेरिक. व्हॉल्यूम दिला 300 ml म्हणजे 0.3 डेसिमीटर क्यूब. फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू टाकू. M2 इज इक्वल टू सगळ्या व्हॅल्यू काय केल्या पुट केल्या. कॅल्क्युलेशन केल्यावर आपल्याला मिळाला मोलर मास ऑफ सॉल्यूट 342 ग्रॅम पर मोल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण न्यूमेरिकल सॉल्व करू शकतो. मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझा यूट्यूब जो चॅनल आहे त्याला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त माझे व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा.